वाघ म्हणली माझी शिकार तर कवच झाली. माझ्या घरात एक आई आहे, एक बाप आहे आणि मी एकुलता एक आहे. आम्ही तर वाटच बघतोय आमच्या घरात कवा हरणे येते. ते आज तिकडं काय कसली पूजा होती काय त्या दुकानात? हा, आमचा गोपाळ, आमचा जिगर दोस्त आहे ना, त्यानं परत एकदा टेलरचं दुकान सुरू केलंय. गोपाळ? हा, हा लय चांगला माणूस आहे, पण नशिबानं बघा त्याला लय त्रास दिला. त्याची बायको गायब झाली होती तर पोलिसांनी त्याला आतमध्ये टाकलं होतं. आणि बघा की कसं आहे, लाली वहिनी ऐन टायमाला कोर्टात हजर झालं म्हणून, नाहीतर त्याला जेलमध्येच टाकलं असतं. पण लय भारी माणूस आहे बघा. ह्यो गोपाळ तुमच्याच गावचा आहे काय? हा, मध्ये 20-25 वर्ष गायब होता. सगळ्यांना वाटलं की जिथं हाय का काय काय कळना आता, पण परत आला गडी. आणि आला ती एवढा भारी माणूस की आमच्या सगळ्यांचा जीवच झाला बघा. उगाच ना आम्ही त्याला देव माणूस म्हणत. देव माणूस? हा, अहो थांबा तर, मी म्हणलं ना 2 दिवसात देतो की ड्रम. अहो पण हे पाण्याचा ड्रम आहे, याचं सिमेंट का ओतलं तुम्ही? अहो माझा मालक ओरडल की मला. अहो माझा नवरा मला वरडल, त्याला विचारायला पाहिजे ना सिमेंट कुठं ओतलं, काय केलं, मला मला उत्तर द्यायचे त्याला. ते तुम्ही तुमचं विचारत बसा, आम्हाला घेऊन जायचं अहो विचारल्यानंतर घेऊन जावा ना. ए, काय चाललंय काय तुला? कसली वादावादी आहे? फार घरापर्यंत ऐकू येते काय? अरे हे काय, याचं सिमेंट कोणी भरलं? आप ते ह्यानेच भरून ठेवलंय, म्हणजे पावसाळ्यात बाहेर चिखल होतो ना म्हणून कोबा करायला ठेवले ती. अरे पोरं कुठल्या वेळेला काय वागतील ना काही सांगता येत नाही. अरे मला सांगायचं, मी माणूस बोलवला असता. नाही नाही आपा, हे म्हणले उगाच तुम्हाला खर्च नको आणि ह्या वयात ही असली कामं सांगणं बरोबर नाही ना. ते म्हणले आपलं आपण करून घेऊया. हो पण मग तुमच्या ड्रम मध्ये करायचं होतं ना, आमच्या ड्रम मध्ये कशाला सिमेंट टाकलं? हा काय सिमेंट भरायचा ड्रम आहे का पाण्याचा ड्रम आहे? आता मालक आमच्यावरती चिडेल, त्याचं काय करायचं? तुझ्याबद्दल सांग की काहीतरी. सांगते, पण त्याआधी ना मला त्यांच्याकडे ब्लाऊज शिवायला टाकायचा आहे. मी जर चौकशी करून येते. हा, तोपर्यंत हा चहा सांभाळा. हा, होय, घ्यालीच. अजून लगीन पण ठरलं नाही, लगेच तयारी. काय खरं नाही देवा. गोड आहे. ड्रमला सोनं लागलंय का तुझ्या? हो ते काय पण असू द्या, आमचा ड्रम आम्हाला खाली करून द्या. हा, मग ठीक आहे, जा घेऊन खाली करून जा घेऊन चल. नाही नाही आपा, ते मी बघतो दुसरीकडे कुठे ठेवता येईल का. ए चला, तुमचा ड्रम घेऊन जाऊ चला. आरामात बसून खा, आपलंच आहे दुकान आहे सगळं. तुमचं स्वतःच आहे हे? हा मग स्वतः नाही, मग माझं स्वतःच आहे. हा, अगं एक एक केस कापून घेतलंय मी. उगच नाही दुकानाच्या बाहेर रांगा लागत, पार ते रस्त्याच्या तिथपर्यंत रांगा असतात. संध्याकाळी तर मला 2 तास जातात गाल्यातलं पैसे मोजायला. आणि गावात अशी एक मान नाही जी माझ्या पुढे दुखली नाही. हा, आपण तासतोच तशी, म्हणजे हेअर कट करतो ना मी. पुरवलीचं जावेद हबीब आहे मी. तुझं नाव काय? कुणाकडे आली गावात? ते अजून ठरलं नाही. हं? नाही म्हणजे तुम्हाला फ्रेंडशिप द्यायची का नाही ते अजून नाही ठरलं. त्याशिवाय कसं नाव सांगणार ना. मग ठरव की लवकर. असं कसं लगेच ठरवायचं? नाही म्हणजे आधी ओळख होऊ द्या, ती ओळख जुनी होऊ द्या. आता तुम्ही कोण हाय, कुठला हाय, कसं हाय ते पण मला माहिती पाहिजे ना. मग तुम्ही म्हणालात नाही का ते कोणतं टेलर नाव सांगितलं तुम्ही?
आणि तुम्ही म्हणालात की ते तुमचे मित्र आहे. उगाच माझी फ्रेंडशिप खराब नको ना व्हायला म्हणून. नाही नाही तसं काय नाही. अगं ते जामकर साहेब गावात काय बी झालं का नाही त्या मित्राच्या आमच्या गोपाळच्या दुकानावर येत असते. आणि आता तर त्यांच्या घरातलं ती साकेत ती गायब झालाय म्हणून आलो होतं ते. ते बी म्हणजे या आधी पण कोणी गायब झालं होतं का? होय ते त्यांची बहीण ती आर्या ती गायब झाली होती. पोलिसांची बहीण गायब? हा गावात अशा कितीतरी बायका गायब झाल्या आम्ही कितीतरी जणांचं तर मुडदं पडलं ते. आणि त्या प्रत्येकाचा संशय त्या जामकर साहेबाला आमच्या देव माणसावरच आहे. नाही म्हणजे पण मग त्या तुमचे मित्र ते गोपाळवर त्यांच्यावरच का संशय येतो त्यांना? अगं तीच की त्यांच्या घरातली ती साकेत आहे ना ती जामकर साहेब पूजेला घेऊन आलं होतं आणि तिथनं ते गायब झालं पळून गेलं. ती त्याच्याकडे चौकशीला गेलो होतं. काय 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 कोण कोण मागं लागलं कोण पळालं काय? अहो ती जाऊ दे ना लय मोठी स्टोरी आहे सांगतो की पुन्हा. ठीक आहे, बहुतेक तुम्हाला पण लय काम असतील ना, बिझी असाल तुम्ही. मी एक काम करते, मी जाते, नंतर सांगा. हा नाही 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 नको नको बस बस सांगतो की. अगं काय नाही ती गोपाळच्या घरी पूजा होती आणि ती जामकर साहेब साकेतला घेऊन तिथं आलो होतं. साकेत म्हणजे त्या आर्या आहे ना जामकर साहेबांची बहीण ती कुठं गायब झाली कुणाबरोबर होती ती त्या साकेतला माहित होतं. आणि ती होता आजारी म्हणून मग ते त्याला बोलता येत नव्हतं काय नव्हतं. मग ती बरं व्हायची आम्ही सगळेजण वाट बघत होतो आणि मग ती बरं झालं.